पुस्तकाचे नाव टाटायन. लेखक गिरीश कुबेर. प्रकाशक राजहंस प्रकाशन. टाटायन. सार्वभौम साम्राज्यांचे सम्राट स्वतःच्या साम्राज्याचं बोधचिन्ह बनवून ते आपल्या साम्राज्याचं प्रतीक म्हणून वापरत असत. त्यांच्या साम्राज्याचं तत्वज्ञान बोधचिन्हाच्या बोधवाक्यावरून आणि रंगसंगतीवरून व्यक्त होत असे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे औद्योगिक साम्राज्यही जगभर चांगलेच पसरत होते. त्यानिमित्तानं जमशेदजींचा भरपूर जगप्रवासही होत होता. त्यामुळेच की काय, जेव्हा त्यांनी स्वतःसाठी बोधचिन्ह बनवण्याचं ठरवलं तेव्हा त्यांचा कल निळ्या रंगाकडे झुकला. भविष्यात आकाशात झेप घेण्याचे संकेतच जणू त्यांनी त्या रंगातून दिले होते. टाटांच्या बोधचिन्हात साधासुद्धा निळा रंग नाही, तो आहे रॉयल ब्लू, शाही निळा रंग. या शाही निळ्या रंगाच्या जोडीला उत्कर्षाचं प्रतीक म्हणून सूर्य देखील दिमाखात झळकतो आहे. हुमाता, हुख्ता, व्हार्ष्ता. उच्च विचार, उच्च भाषा आणि उच्च वर्तन या पारशी म्हणजे झोरोस्ट्रियन धर्माच्या ब्रीदवाक्यानं टाटांच्या औद्योगिक साम्राज्याच्या तत्वज्ञानाची मोहोर देखील त्यात उमटली आहे. आजही टाटा साम्राज्य ह्याच पोलादी तत्वज्ञानावर भक्कमपणे उभं आहे. टाटायन एक पोलादी उद्यमगाथा. नुसेरवानजी टाटा, त्यांची पुढील पिढी जमशेदजी नुसेरवानजी टाटा, त्यांची पुढील पिढी सर दोराबजी जमशेदजी टाटा आणि सर रतनजी जमशेदजी टाटा. लिव्ह लाईफ लिटल डेंजरसली असं JRD म्हणत. तर असा विधायक धोका पत्करून संपत्ती निर्मितीत स्वतःला झोकून देणाऱ्या सर्वांना हे टाटायन अर्पण. ह्यातील अनुक्रमाणिका: संपत्ती निर्मितीतील सात्विकता. टाटायन पुस्तकाचे पान नंबर 1 इथे सुरू. संपत्ती निर्मितीतील सात्विकता. मराठी संस्कृतीनं गरिबीचं जेवढं उदात्तीकरण केलंय तेवढं कोणत्याही भाषक समूहानं केलं नसावं. आटपाट नगरातल्या गरीब ब्राह्मणापासून ते धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती, व्हाया साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा वचनांपर्यंत सर्वत्र ही गरिबी मराठी संस्कृतीत मानाच्या जागी स्थानापन्न झालेली आहे. यातली पंचाईत ही की गरिबीला मोठं करताना मराठी माणसानं श्रीमंती फारच लहान करून टाकली. त्यामुळं श्रीमंत असणं म्हणजे काही पापच आहे असा समज मराठी माणसाच्या रक्ताचाच घटक बनून गेला. साधी राहणी या वचनातल्या साधी या शब्दाचं संधान थेट गरिबीशीच बांधलं गेल्यामुळे उच्च विचारसरणीसाठी गरीब राहणं क्रमप्राप्तच आहे असं नकळतपणे का होईना मानलं जाऊ लागलं. दुसरं म्हणजे या वचनाचा व्यत्यास देखील आपण खरा मानत गेलो. म्हणजे एखादा साधा म्हणजे गरीब नसेल तर तो विचारानं उच्च असणारच नाही हा समजही आपण संस्कृतीत ठामपणे रुजू दिला. हे आपल्या एकूणच दांभिकतेशी सुसंगतच. ही दांभिकता अलीकडं तशी नियमित भेटत असते. पण तिचा परिचय व्हायच्या खूप आधी लहानपणी माझे एक आजोबा म्हणजे माझ्या आईचे मामा कैलासवासी सदाशिव प्रभुणे यांच्यामुळे टाटा मंडळींच्या कथा कानावर यायच्या. हे आजोबा टाटा केमिकल्समध्ये बऱ्याच मोठ्या हुद्द्यावर होते. अगदी थेट त्या कंपनीचे संस्थापक दरबारी सेठ वगैरेंच्या बैठकीतले. राहायला सौराष्ट्रातल्या मिठापूर या टाटा केमिकल्स कंपनीच्या गावी. त्यांची माझी गाठ तशी वर्षातून 1-2दाच पडायची. मे महिन्यात आजोळी नातेवाईकांच्या मेळाव्यात किंवा असंच कधी मध्ये आले तर. पण मध्ये मध्ये कोणी ना कोणी नातेवाईक मिठापूरला जाऊन आलेला असायचा. मग त्याच्या तोंडून आजोबांच्या थाटामाटाचं वर्णन कानावर यायचं. त्यांचा 10-12 खोल्यांचा बंगला, नोकर चाकर, कार्यालयातनं यायला जायला गाडी आणि आजोबांच्या नावामुळं त्या गावात आणि शेजारच्या द्वारकेतही आमच्या नातेवाईकांची होणारी सरबराई याच्या रसाळ कथा ऐकायला मिळत. आजोबा जेव्हा येत तेव्हा त्यांच्या तोंडून मिठापूरचा कारखाना, उभारणी, सेठ यांची बुद्धिमत्ता, मिठापूरला आले तर किंवा आजोबा मुंबईत बॉम्बे हाऊसमध्ये गेल्यावर JRD कसे वागतात असं सारं ऐकायला मिळे. त्यात जाणवायचं हे की आजोबा JRDंच्या ज्या साधेपणाविषयी बोलायचे
तसाच साधेपणा आजोबांच्या वागण्यातही दिसायचा. म्हणजे आईशी गप्पा मारण्यासाठी थेट स्वयंपाकघरात अगदी फरशीवर मांडी घालून ते बसायचे. जो पदार्थ खायची इच्छा असेल त्यासाठी लागणारी भाजी वगैरे स्वतःच घरी येता येता मंडईतनं घेऊन यायचे. रस्त्यातून जाताना कोणी भिकारी समोर आला तर खिशात हात घालून जे काही पैसे हाताला लागतील ते देऊन टाकायचे, मोजायचे देखील नाहीत. गावात गेले तर शाळेला देणगी दे, आणखी कुणाला काहीतरी वाट, असं त्यांचं चाललेलं असायचं. नोकरीत असताना सस्पेंडर वगैरे घालून झोकात राहणारे आजोबा निवृत्तीनंतर एकदम भगव्या पायघोळ कफनीत गेले. लांब लचक दाढी, भगवी कफनी. संध्याकाळ असेल तर हातात विस्कीचा ग्लास आणि गप्पा टाटा समूहातल्या. ते दृश्य अजूनही डोळ्यांसमोर येतं. टाटा म्हणजे काय आणि किती हे माहीत असायचं ते वय नव्हतं. त्यावेळी आमच्या वयाच्या नजरेतनं सर्वात श्रीमंत म्हणजे हे आजोबा. त्यानं एक झालं, श्रीमंतीविषयीच्या मध्यमवर्गीय गैरसमजांची पुटं मनावर कधी चढलीच नाहीत. आणि मग मोठं होताना टाटा समूहातली कोणती ना कोणती कंपनी वेगवेगळ्या कारणांनी भेटत राहिली. त्यावेळी आम्ही कर्जतला राहायचो. अर्धविकसित गाव ते. वीज जाणं तिथं नेहमीचंच. रात्री वीज गेली की लहानपणीच्या त्या भीतीदायी अंधारात घरासमोरच्या डोंगरावरची दिव्यांची उतरंड सुंदर दिसायची. ते दिवे कसले या प्रश्नाला टाटा वीज कंपनीचे असं उत्तर मिळायचं. मग तो भिरा इथला वीज प्रकल्पही पाहायला मिळाला. त्यावेळी हे उंचावरनं पाणी खाली आणून वीज तयार करणं कसं काय सुचलं टाटांना, असा प्रश्न पडला होता. नंतर तो खूपच पडला आणि खूपदा पडला. हाफकिन यांना मुंबईत आणून जनतेला लशी टोचाव्यात असं टाटांना का वाटलं असेल? रेल्वेनं पुण्याला जाताना ते प्रचंड आकाराचे पाईप दिसत. तेव्हा वळवण इथं कृत्रिम तलाव बांधावेत आणि वीज तयार करावी हे त्यांच्या डोक्यात कसं आलं? अशा पद्धतीचा प्रयोग तोपर्यंत जगातही कधी झाला नव्हता. टाटांच्या डोक्यात ही कल्पना कशी आली? ते काम कसं काय केलं असेल त्यांनी? वाचनाची गोडी लागल्यावर तर या अशा भेटींची व्याप्ती वाढली. हे वाचलेलं आठवतंय की अमेरिकेत विलिस कॉरियर यांच्याकडून वातानुकूलन यंत्रणा जन्माला यायच्या आधी मुंबईत जमशेदजींनी तसा प्रयोग करून पाहिला होता. पुढं पत्रकारितेत आल्यावर आणि त्यातही आर्थिक पत्रकारितेत आल्यावर टाटा समूहाच्या असलेपण दाखवण्याच्या प्रयत्नापेक्षा त्यांचं नसलेपण अधिक जाणवत गेलं. अर्थविषयक नियतकालिकं ही उद्योग समूहांच्या जनसंपर्क क्लुप्त्यांनी भरलेली असतात. त्यामुळं बऱ्याचदा या माध्यमातली बातमी पेरलेली आहे की काय की खरी आहे हे सामान्य वाचकास कळत देखील नाही. अनेकदा तर प्रतिस्पर्धी उद्योग समूहांच्या विरोधात बातम्या जाणून बुजून पेरल्या जातात. त्या वातावरणात ठळकपणे जाणवलेली बाब म्हणजे या असल्या उद्योगात टाटा समूहाची अनुपस्थिती. ज्यावेळी रतन टाटा यांनी पहिली वहिली भारतीय बनावटीची इंडिका बाजारात आणली त्यावेळी तिच्या अपयशासाठी किती जोरदार प्रयत्न होत आहेत ते पाहायला मिळत होतं. या बातम्या कशा सोडल्या जातात ते दिसत होतं. पण त्याचवेळी वेगवेगळ्या अर्थविषयक माध्यमांचे वार्षिक पुरस्कार सोहळे किंवा अन्य तत्सम मनोरंजन उद्योगात तृतीयपानी व्यक्तींबरोबर रतन टाटा वेळ घालवतायत असं कधीही पाहायला मिळालं नव्हतं. रतन टाटा कोण्या राजकारण्याच्या दारातही कधी दिसले नाहीत. तरीही टाटा समूह मात्र वाढतच होता आणि आहेही. टाटा समूहाचं वैशिष्ट्य हे की सरकारातील 2-5 जणांना हाताशी धरून सवलती मिळवून स्वतःला सोयीचं धोरण आखलं जाईल अशा क्षेत्रापुरताच तो मर्यादित राहिलेला नाही. आर्थिक उदारीकरण आणि त्या आसपास मागून येऊन ज्या उद्योगपतींनी आपलं साम्राज्य उभारलं त्यातले बहुतांश उद्योग हे सरकार नियंत्रित होते. त्यामुळे जेव्हा या उद्योगपतींनी ग्राहक केंद्रित व्यवसायात पदार्पण केलं तेव्हा त्यांची बनवाबनवी उघड झाली आणि त्यांची साम्राज्य का आणि कशाच्या जोरावर उभी राहिली ते साऱ्या देशालाच कळून आलं. हे असलं टाटा उद्योग समूहाच्या बाबत कधीच घडलं नाही. मानवी संबंध असलेल्या क्षेत्रापासून ते उच्च कोटीच्या विज्ञान तंत्रज्ञानाधारित संबंधित सर्व क्षेत्रात टाटा समूहानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. त्यातून जाणवलं ते हेच की मुळात सत्व असेल तर सरकारी दरबारी उठबस न करता माध्यमातून प्रचाराची लबाडी न करता देखील
यश पदरात पडू शकतं. वेळ लागतो या मार्गानं, पण नको त्या मार्गानं घाई करण्यापेक्षा असं संथ लयीत स्वतःच्याच तालावर काम करणं केव्हाही चांगलंच. हे असं आपापल्या गुहेत राहून मोठमोठी कामं करणाऱ्यांचं आकर्षण आहे मला. त्यात आणखी एक घटना घडली आणि माझं टाटांविषयीचं आंतरिक ममत्व अधिकच वाढलं. झालं असं की अर्थविषयक इंग्रजी नियतकालिकात असताना मी एक बातमी दिली होती. अमेरिकेच्या बलाढ्य कंपनीत उच्च पदावर असणारा एक गणिती भारतात येऊन मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देणार होता. बातमी महत्वाची होती. त्यामुळे रॉयटर्स सारख्या वृत्तसंस्थांनी देखील ती प्रसृत केली. तिचा बराच गवगवा झाल्यावर अशाच मूलभूत संशोधन संस्थेतील एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, तू ज्याची बातमी दिलीस तो गणिती इथंच रुजू होणार आहे. मी त्याला गळ घातली. पहिल्याच दिवशी माझी त्यांची भेट घडवून देण्याची. तो हो म्हणाला आणि गप्पांच्या ओघात रतन टाटांनी त्यासाठी कसे प्रयत्न केले ते सांगू लागला. मला हे नवीन होतं. मी विचारलं, रतन टाटांचा इथं काय संबंध? त्यावर त्यानं दिलेली माहिती चटका लावणारी होती. या संशोधकाचा वैयक्तिक आयुष्यातला तो काहीसा खडतर काळ होता. त्यासाठी त्यानं भारतात राहणं गरजेचं होतं. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या रतन टाटा यांना हे कळल्यावर ते सरळ त्या वैज्ञानिकास भेटायला गेले आणि तू भारतात परतायला तयार असलास तर तुझ्यासाठी एक स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करतो असं म्हणाले. वास्तविक उद्योगाच्या फायद्या तोट्याच्या परिघातून पाहिलं तर हे असं काही करायची गरज रतन टाटा यांना नव्हती. तरीही हे असं काही करण्याचं औदार्य त्यांनी दाखवलं. माझ्या मनात या प्रसंगाची नाळ थेट डॉक्टर होमी भाभा आणि JRD टाटा यांच्याशी जोडली गेली. दुसऱ्या महायुद्धामुळे भारतात अडकून पडलेल्या डॉक्टर होमी भाभा यांना इथंच मूलभूत संशोधन करता यावं यासाठी तसं केंद्र काढून देणारी JRDची ती कृती आणि रतन यांचा हा प्रस्ताव एका समान टाटा पातळीवर होते. तेव्हापासून तर टाटा उद्योगातील घडामोडींवर माझं अधिकच लक्ष राहिलं. त्याआधी जेव्हा रूसी मोदी यांची टाटा स्टीलमधून गच्छंती झाली त्यावेळी खरं तर रतन टाटा हे आपल्याला आवडणार की नाही यावर मनातल्या मनात एक प्रश्नचिन्ह तयार झालं होतं. इतरांना निवृत्तीचं वय पाळायला लावणारे रतन स्वतः तो नियम पाळणार का असा प्रश्न होता आणि याचं उत्तर होकारार्थीच असेल असंही आतून वाटत होतं. ते तसंच मिळालंही. तेव्हा रतन टाटांसारखेच वागले याचा मला आनंद झाला. त्याच आनंदातून 2012 सालातल्या डिसेंबर महिन्यातल्या एका रविवारी लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीची मुखपृष्ठ कथा मी लिहिली. रतन टाटा पायउतार झाले तेव्हा. उपभोग शून्य स्वामी या नावाची. टाटांच्या इतर उद्योग संस्कृतीचा त्यात आढावा होता. त्यावर अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया आल्या. बऱ्या अधिक वाईट आल्या. त्यांची तक्रार होती, लेख लहान वाटलाही. हाच मुद्दा दिलीपराव माझगावकर यांनी देखील मांडला. टाटांवर एक लेख लिहून भागणार नाही, पुस्तकच लिही असं त्यांनी सुचवल्यावर मी एकदम स्तब्ध झालो. त्या क्षणीची प्रतिक्रिया होती ताबडतोब हो म्हणावं आणि कामाला लागावं. पण लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी घेऊन जेमतेम वर्ष दीड वर्ष झालं होतं. या दैनिक आव्हानांशी दोन हात करायला नुकतंच कुठं शिकत होतो. त्यामुळं दैनंदिन वर्तमानपत्रीय काम उरकताना त्याचवेळी पुस्तक लेखनासारखी दीर्घकालीन कामही हाती घेणं कितपत जमेल हा प्रश्न होता. हे म्हणजे एकाच वेळी सुगम संगीत आणि ध्रुपद धमार गाण्यासारखं. ही दोन्ही आव्हानं आपल्याला झेपतील का ही भीती होती. तेवढा वेळ देता येईल का हाही मुद्दा होता. या संकटातून सुटका केली ती एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका यांनीच. टाटांवर समग्र पुस्तक करावं हा डोक्यात नव्यानं घुसलेला भुंगा मी सरळ त्यांच्यासमोर ठेवला. कौतुक या गोष्टीचं की त्यांनी हो म्हणायला क्षणाचाही विलंब लावला नाही. लिहायला तुला आवडतं, मला लिहिते संपादक आवडतात, तेव्हा नव्या पुस्तकासाठी माझ्याकडून काहीही आडकाठी येणार नाही. इतक्या सोप्या शब्दात सहजपणे त्यांनी माझी समस्या सोडवली.
पुस्तक आणि दैनिक या दोन्ही जबाबदाऱ्या मी एकाच वेळी पार पाडू शकीन असा विश्वास लोकसत्ताच्या प्रकाशक वैदेही ठकार यांनीही दिला. या दोघांचं इतकं सकारात्मक सहकार्य लाभलं नसतं तर हे आव्हान पेलणं अत्यंत कष्टप्रद झालं असतं, हे इथं नमूद करायला हवं. टाटांवर तोपर्यंतही मिळेल ते वाचत होतोच, पण स्वतः लिहायचंय म्हटल्यावर अधिकाधिक माहिती मिळवणं, जमा करणं सुरू केलं. या कामी टाटा समूहाकडूनही मदत झाली. टाटांवर पुस्तक लिहायचं तर म्हटलं रतन टाटांची मुलाखत हवी. त्यांच्याकडून हे सगळं ऐकणं पुस्तकासाठी आणि व्यक्तिगत पातळीवरही एक विलक्षण आनंददायी अनुभव होता. टाटा आणि तो समूह हा स्वतः दिलीपरावांच्याही आवडीचा, प्रेमाचा विषय. त्यांनी त्यांच्याकडचा ऐवज हाती सुपूर्द केला. राजहंसचे संपादक आनंद हर्डीकर यांच्याकडे टाटांविषयी बराच कात्रण संग्रह होता, तो त्यांनी दिला. अशा तऱ्हेनं बघता बघता सिद्धता झाली आणि 1 जानेवारी 2013 या दिवशी टाटा यांचा श्री गणेशा झाला. त्या दिवसापासून पुढं जवळपास 1.25 वर्ष मी पूर्णपणे टाटामय होतो. हे करू शकलो कारण पत्नी शमी आणि मुलगी मृण्मयी यांची साथ असल्यामुळेच. या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या, सण समारंभ वगैरेंसाठी अनुपस्थित राहण्याची मुभा मिळाल्यानं आणि घरच्या आघाडीवरील कामातून त्यांनी मला वगळून टाकल्यानंच हे पुस्तक लिहायला उसंत मिळाली. एक एक प्रकरण संपलं की त्याचा पहिला वाचक बनण्याची, त्यातलं काही कमी जास्त नोंदवण्याची जबाबदारी आधीच्या पुस्तकांप्रमाणेच शमीनंच उचलली. पुढं चित्रकार विकास गायतोंडे यांच्या हातून हे पुस्तक सजलं. एरवीही त्यांची सजावट देखणीच असते, परंतु टाटांवरच्या प्रेमामुळे या पुस्तकाच्या पारड्यात त्यांच्या कलात्मकतेचा अधिक मोठा वाटा पडला आहे, हे निश्चित. याच्या जोडीला राजहंस परिवारातल्या आनंद हर्डीकर, डॉक्टर सदानंद बोरसे, श्रद्धा दामले, वैशाली जोशी, अक्षर जुळणी करणारे मानस एंटरप्राइजेसचे महेश पाटील, प्रसन्न परांजपे, सतीश हुमनाबादकर अशा अनेकांच्या हातांमुळे या पुस्तकाचा भार खूपच हलका होत गेला. राजहंसतर्फे प्रकाशित होणारं हे माझं 5वं पुस्तक. आपल्या एका तरी पुस्तकावर राजहंसी मुद्रा उमटावी यासाठी अनेक लेखक तिष्ठत असताना या प्रकाशनगृहातर्फे माझी 5 पुस्तकं निघावीत याचं श्रेय माझं नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तो श्रेयस, मान या पुस्तकांच्या विषयांचा. माझ्याकडून ते मांडले गेले इतकंच. या पुस्तकाचंही तेच. टाटा या नावाचं कर्तृत्व कोणाही लेखकाच्या कृतीपेक्षा दशांगुळं वर राहील यात तिळमात्रही शंका नाही. या पुस्तकात समग्र टाटा आहे असा माझा दावा नाही, परंतु त्या लोभस टाटापणाचा किमान परिचय तरी या पुस्तकातून व्हावा असा प्रयत्न मात्र मी नक्की आणि नेकीनं केला आहे. वाचकांना तो भावला तर त्यामागची संपूर्ण पुण्याई टाटा या नावाची आहे, हे मी अर्थातच जाणतो. या पुस्तकाच्या निमित्तानं वाचकांच्या टाटानंदात सहभागी होता आलं तर त्या आनंदाचा वाहक ठरल्याचं समाधान मला नक्कीच असेल. त्या जोडीला या पुस्तकामुळे संपत्ती निर्मितीतील सात्विकताही वाचकांपर्यंत पोहोचली तर ते अधिक समाधान देणारं असेल. त्यात कमी पडलो असेन तर ते अपश्रेय आणि न्यून अर्थातच माझं. शीर्षक नवसारीच्या नुसेरवानचा जमशेट. हा मुलगा पुढच्या आयुष्यात जग पालथं घालेल, इतका श्रीमंत होईल की चांगला 7 मजली इमला बांधेल, असं तो म्हातारा ज्योतिषी त्या दिवशी म्हणाला. तेव्हा त्याच्या पदरात चांगली भिक्षा घालून घरच्यांनी त्याची बोळवण केली. बारशाच्या दिवशी हे असं सांगायचंच असतं, असं वडीलधारे म्हणाले. जमलेल्या बायकांनी पाळण्यातल्या बाळाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवून कानाच्या बाजूला दुमडवत बोटं कडाकडा मोडली. न जाणो भविष्याला नजर न लागो. सटवी त्या बाळाच्या कानात नाव सांगून गेली. तोपर्यंत अनाम असलेल्या मांसाच्या त्या गोळ्याला नाव मिळालं नुसेरवान. त्याचं भविष्य त्यावेळी अर्थातच कोणी फार काही गांभीर्यानं घेतलं नाही. त्याचंही तसं बरोबरच, कारण त्या गावच्या प्रत्येक घरात जन्मलेल्या मुलाचं भविष्य असंच तर सांगितलं जायचं. ती सगळी भविष्यवाणी खरी झाली असती तर नवसारीतला तो धुळकट रस्ता रिकामटेकड्या पोरांनी असा वाहता राहिला नसता. पण त्या ज्योतिषाची सगळीच भविष्य काही खोटी नाही ठरली.
मोठेपणी नुसेरवाननं त्या ज्योतिषाचं भविष्य खरं करून दाखवलं. तसं पाहिलं तर लहानपणी नुसेरवानचं आयुष्यही तसं इतरांसारखंच होतं. घरात धार्मिक वातावरण, वाडवडील झरथुष्ट्राचे उपासक, सदैव आपले पांढरे डगले घालून झेंद अवेस्ताची पारायणं चाललेली असायची. सगळंच्या सगळं नवसारी तसं होतं त्यावेळी. पारशी बहुल गाव, संथ, पृथ्वीची गती थांबल्यासारखं जगणं. हे गाव म्हणजे गावकऱ्यांपुरतं जगच. तेव्हा गावाची वेस ओलांडणं म्हणजे कोण कर्तृत्व. आयुष्याचा साचा घट्ट होऊन गेलेला, तो मोडण्याचा विचारही कोणी करायचा नाही. तेव्हा तो प्रत्यक्षात मोडणं तर दूरच. त्या साच्यातल्या जगण्यानुसार शेंबूडही पुसता यायच्या आधीच मुलांचं लग्न करून टाकायची रीत होती. शाळा वगैरे नंतर. मोठं झाल्यावर त्याच गावात काहीतरी करत बसायचं. तोपर्यंत बायकोही मोठी होऊन माहेरून परत आलेली असे. तशी ती आली की बाळणपणासाठी जमेल तितक्या वेळा तिला पुन्हा माहेरी जावं लागेल अशा कामाला लागायचं. नुसेरवानचंही तेच झालं. 5व्या वर्षीच त्याचे एकाचे 2 झाले. जीवनबाई असं भरगच्च नाव असलेली चिमुरडी त्याची बायको झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी प्रथेप्रमाणे ती पुन्हा आईवडिलांच्या कुशीत झोपायला माहेरी निघून गेली. जवळपास 10 वर्षांनी ती परतली असेल. पुढच्याच वर्षी ती आई झाली आणि फक्त 17 वर्षांचा नुसेरवान बाप झाला. तो दिवस 3 मार्च 1839. या मुलाचं नाव ठेवलं गेलं जमशेट. पुढे जमशेटजी टाटा म्हणून विख्यात झालेला भारतीय उद्योग विश्वाचा भीष्म पितामह तो हाच. याबरोबरच पेज नंबर 1 इथे वाचून समाप्त. ह्या पुढील भाग पेज नंबर 2 वर आणि पुस्तकाचं पान नंबर 4. पेज नंबर 2 आणि पुस्तकाचे पान नंबर 4 इथं सुरू. नंतरच्या आयुष्यात जमशेटनं भले भारतीय उद्योग विश्वाचा महामार्ग आखला असेल, पण त्याची सुरुवात झाली ती वडिलांच्या, नुसेरवानजी यांच्याच पायवाटेनं. घरचं पौरोहित्य करण्यापेक्षा वेगळं काही करावं म्हणून नुसेरवान थेट मुंबईला आले. त्यांना व्यवसाय करायचा होता. एक स्थानिक बँकवाला आणि मित्र यांच्या जोरावर व्यवसायाचा घाट नुसेरवानजी यांनी घातला. हा माणूस शिकलेला नव्हता. व्यापाराची तत्व, त्याची भाषा त्यांना अवगत नव्हती. तो कसा करायचा असतो याचं काही उदाहरण घरामध्ये नव्हतं. घरच्यांपैकी कुणाला, वाडवडिलांना व्यापार कशाशी खातात तेही माहीत नव्हतं. भांडवल म्हणायचं तर नुसेरवानजी यांच्याजवळ एकच होतं, ते म्हणजे आपण काहीतरी करायला हवं ही भावना. ती तीव्र असली तर माणूस कशातूनही मार्ग काढतो. त्याला माहिती असतं आपल्याला पुढेच जायचंय. त्यामुळं कोणत्याही अडचणीला सामोरं जाण्याची त्याची तयारी आपोआप झालेली असते. ती तशी नुसेरवान यांची झालेली होती. इतकी की व्यापार करायचा तो थेट परदेशाशीच असंच त्यांच्या मनानं घेतलं. ज्या पोराच्या खानदानात कोणी नवसारीची वेस ओलांडली नसेल त्याला एकदम व्यापाराची प्रेरणा यावी ही बाबच मोठी विलक्षण आहे. त्यांनी जे काही केलं त्याकडे आता पाहिलं तर त्यांच्या दृष्टीचं कौतुक वगैरे होईल, परंतु आपण जे काही करतोय त्यातून हाताला नक्की काय लागणार आहे याचा कसलाही अंदाज नसताना मोठी स्वप्न पाहणं सोडा, पण ती पाहायची इच्छा होणं हे देखील कौतुकास्पद आहे. नुसेरवानजी यांच्या जगण्याचं कौतुक त्यामुळं आपल्याला ठायी ठायी करावं लागेल. कसलीही काहीही माहिती नसताना ते मुंबईला आलेच, पण पाठोपाठ आपली पत्नी आणि जमशेट सकट सगळा कुटुंब कबिलास त्यांनी मुंबईत आणला. तिकडे नवसारीला छोट्या जमशेटचा नवजोत समारंभ पार पडला होता. मुलगा साधारण 7 वर्षांचा झाला की त्याचा नवजोत होतो, म्हणजे मौंजी बंधनासारखं काही. नवजोत झाला की तो मुलगा अधिकृतपणे पारशी धर्मात प्रवेश करतो. पण जमशेटचा नुसता नवजोतच झाला नाही तर पुढे जाऊन त्याचा नवर कार्यक्रमही झाला. नवर म्हणजे पारशी धर्मगुरू होण्याची दीक्षा. जमशेट धर्मगुरू होण्याच्या मार्गानं निघाला असा त्याचा अर्थ. झरथुष्ट्राच्या प्रत्येक अनुयायाला, मग स्त्री असो वा पुरुष, एक धार्मिक उपपद असतं. म्हणजे दस्तूर, एरवाद, ओस्ता, ओस्ती वगैरे.
यातल्या फक्त ओस्ता मंडळींना नवर कार्यक्रमाचा अधिकार असतो, कारण हे धर्मगुरू पण ओस्ता कुटुंबियात परंपरेनं चालत आलेलं असतं. थोडक्यात याचा अर्थ असा की बाल जमशेट याला धर्मगुरू बनवण्याचा घाट घातला जात होता. नुसेरवांनी मुंबईला नेल्यामुळं बहुधा त्याची ती वाट बंद झाली. घरात परंपरेनं पुजारी पण चालत आलेला असताना हे व्यापाराचं खूळ नुसेरवांच्या डोक्यात शिरलं कसं, या प्रश्नाचं उत्तर आता काही शोधता यायचं नाही. प्रथेप्रमाणे सगळं काही झालं असतं तर नुसेरवान आणि पाठोपाठ जमशेट देखील धर्मग्रंथाच्या चोपड्या वाचत बसले असते. पण त्यावेळी तरी चोपड्यांपेक्षा कापसांच्या गासड्यात नुसेरवांना धर्म दिसला. ते त्या व्यापारात शिरले. कुटुंब मुंबईत आणलेलं होतंच. आपल्या मुलाबाळांनी चांगलं शिकावं बिकावं असं त्यांना वाटू लागलं. मुंबईला आला आणि जमशेटचं आकाशच बदललं. तोपर्यंत केवळ गुजराती लिहिता वाचता येणाऱ्या जमशेटसाठी इंग्रजीची शिकवणी लावण्यात आली. तिकडे इंग्लंडमध्ये लॉर्ड मेकॉले यांनी भारतीयांना इंग्रजी शिकवणं कसं गरजेचं आहे हे सांगायला सुरुवात केली होती तो हा काळ. खरं म्हणजे त्याच्याही आधी 1829 साली लॉर्ड बेंटिंक यांनी भारतात सुधारणा घडवायच्या असतील तर इंग्रजी शिकवणं कसं आवश्यक आहे असं लिहिलं होतंच. त्यानंतर 5 वर्षांनी थॉमस बॉबिंग्टन मेकॉले हे भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून आले आणि मग इंग्रजी वाघिणीच्या दुधाचा रतीब एतद्देशीयांना सुरू झाला. कारण काही असोत, पण उच्चभ्रू पारशांनी या दुधाचं महत्त्व पहिल्यांदा ओळखलं आणि त्यामुळं त्यावर पोसलेल्या दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता अशा नामांकितांची प्रभावळ वाढू लागली. नेमक्या त्याच काळात नुसेरवांना प्रगतीचे पंख फुटत होते. ही स्वप्न सत्यात आणायची असतील तर आपल्या मुलानं नुसतं शिकायला नाही तर उच्च विद्या विभूषित व्हायला हवं अशी त्यांची खात्री होती. त्यामुळं मिळेल त्या मार्गानं ते जमशेटला शिकवू लागले. जमशेट अभ्यासात चमकदार होता. तेव्हा मोठा झाल्यावर त्याला महाविद्यालयातही दाखल केलं नुसेरवान यांनी. ते महाविद्यालय देखील नुकतंच कुठे सुरू झालं होतं, 1856 साली. त्या महाविद्यालयाला नाव मिळालं होतं भारतीयांना शिकवून शहाणं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लॉर्ड माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचं. एल्फिन्स्टन कॉलेज. 1819 ते 1827 या काळात मुंबईचा गव्हर्नर असणाऱ्या एल्फिन्स्टन यांच्याविषयी शहरातील उच्चभ्रूत कृतज्ञता भरून राहिलेली होती. इतकी की या महाविद्यालयात इंग्रजी शिकवण्यासाठी प्राध्यापक नेमता यावेत म्हणून मुंबईत त्यावेळी लोकांनी निधी संकलनही केलं होतं. त्यातनं 2,29,000 रुपये इतकी भरभक्कम रक्कम जनतेनं शिकण्यासाठी उभी केली होती. शिकायची अशी आस होती म्हणून त्या काळी कोणा शिक्षण सम्राटाच्या जन्माची गरज लागली नाही समाजाला. हे सगळं इतक्या योग्य काळात होत होतं की जणू जमशेटची गरज भागावी म्हणूनच सगळी ही योजना आहे असं वाटावं. जमशेट 17 वर्षांचा होत असताना एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंग्रजीचे धडे सुरू व्हावेत हाही असा नियतीचा सुयोग. नुसेरवांनी आपल्या उत्साही मुलाला तिथं दाखल केलं आणि जमशेटही पहिल्याच फटक्यात महाविद्यालयाचा ग्रीन स्कॉलर म्हणून उत्तीर्ण होत बाहेर पडला. त्या काळी BA, BCom वगैरेचा जन्म व्हायचा होता. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उत्तम मशागत व्हायचा तो काळ. अभिजात वाङ्मयाची गोडी जमशेटला तिथंच लागली. त्याचं पुढचं सगळं आयुष्य लक्ष्मी सिंचनात गेलं, पण मूळ प्रवाह हा सरस्वती मुखातूनच आला होता हे महत्वाचं. चार्ल्स डिकन्स, लोकप्रियतेच्या बाबतीत त्याच्या पाठोपाठ असणारा व्हॅनिटी फेअरचा लेखक विल्यम थॅकरे, विनोदी लेखनाचा मानबिंदू मार्क ट्वेन अशा सगळ्या मंडळींशी जमशेटचा आयुष्यभराचा दोस्ताना इथूनच सुरू झाला. महाविद्यालयीन काळ संपता संपताच जमशेटचं लग्नही झालं. 12 वर्षांची असलेली हिराबाई डाबू ही त्याची बायको. वडील नुसेरवान यांनीच निवडलेली. हीच का तर तिच्या चेहऱ्यावर चांगला ठसठशीत तीळ होता. चेहऱ्यावर असा तीळ हे लक्ष्मीचं प्रसादचिन्ह असतं असं पारशात मानलं जातं. त्यामुळं आपण सुरू केलेल्या व्यापार उदिमाचा गुणाकारच जमशेटच्या आणि आपल्या या सुनेच्या हातनं होईल असा विश्वास नुसेरवान यांना होता. त्या दोघांनी तो पुढच्या आयुष्यात सार्थच ठरवला. पण त्या स्वप्नपूर्तीआधी
नुसेरवांना जमशेट आणि हिराबाई यांनी आणखी एक भेट दिली, नातवाची. 20व्या वर्षी जमशेट बाप झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं दोराब. दुसरीकडे महाविद्यालयातनं बाहेर पडल्या पडल्या जमशेटनं कायदेतज्ञांच्या कंपनीत उमेदवारी सुरू केली. पायावर उभं राहायला जमताय याचा अंदाज आल्यावर तो वडिलांना व्यापार उद्योगात येऊन मिळाला. वडिलांच्याही लक्षात आलं, मुलाला आता त्याच्या नव्या वाटा शोधायची संधी द्यायला हवी. त्यासाठी मग नुसेरवांजी यांनी त्याला थेट परदेशातच पाठवलं, अतिपूर्वेच्या देशात. हाही पठ्ठा इतका तयारीचा की त्यानं आपल्या पहिल्याच परदेश फेरीत चक्क एक कंपनी स्थापन केली, हाँगकाँगमध्ये, जमशेटजी अँड अर्देशीर या नावानं. 3 भागीदार होते या कंपनीत. एक जमशेटचे वडील नुसेरवांजी, दुसरे कालिदास नावाचे एक व्यापारी आणि तिसरे प्रेमचंद रायचंद नावाचे एक बडं व्यापारी प्रस्थ. या मंडळींनी व्यापारासाठी 2 गोष्टी निवडल्या. एक म्हणजे कापूस. इंग्लंडमध्ये या कापसाला चांगलीच मागणी होती. साध्या कापसापासनं यंत्रमागावर कापड करण्याची कला नुकतीच विकसित झालेली. नुकत्याच स्थिरावलेल्या औद्योगिक क्रांतीनं कापड उद्योग व्यवसायाचा चेहराच बदलून टाकला. या व्यवसायाचं यांत्रिकीकरण सुरू झालं. त्यामुळं कापूस या तोपर्यंत साध्या वाटणाऱ्या पिकाला प्रचंड मागणी आली. तेव्हा टाटा मंडळींनी कापूस हे आपलं व्यापार क्षेत्र निवडलं. आणि दुसरं म्हणजे अफू. चीनमध्ये अफूला तितकीच मागणी होती. झालं होतं असं की क्विंग घराण्यानं चीनमध्ये अफूच्या व्यापारावर बंदी घातली होती. खरं तर अफू चीनमध्ये 7व्या शतकापासून पिकत होती. तेव्हा तिचा वापर केवळ वेदना शमवण्यासाठी केला जायचा. परंतु युरोपियनांनी ही अफू तंबाखूत मिसळून धूम्रपानाची चटक चीनी जनतेला लावली आणि सगळीच सामाजिक गणितं बिघडू लागली. त्यामुळं अखेर या अफूवर बंदी घालावी लागली. त्यामुळं ब्रिटिश व्यापाऱ्यांचे हाल व्हायला लागले. ब्रिटिशांना चीनमध्ये व्यापार तर करायचा होता, पण हा क्विंग काही तो होऊ देत नव्हता. त्यामुळं या ब्रिटिश व्यापाऱ्यांनी शक्कल लढवली, अफूच्या तस्करीची. ब्रिटिश व्यापारी कागदोपत्री चीनला चहा विकायचे आणि त्याची परतफेड अफूनं करायचे. ही अफूची प्रत्यक्ष देवाणघेवाण व्हायची ती आपल्या कोलकात्यात. मग ही अफू चोरट्या मार्गांनी चीनमध्ये पोहोचवली जायची. हे सगळं ब्रिटिशांच्या देखत व्हायचं. 1757 साली प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांनी संपूर्ण बंगाल प्रांत आपल्या साम्राज्याला, ईस्ट इंडिया कंपनीला जोडून टाकला होता. त्यामुळं बंगालातल्या संपूर्ण अफू व्यापारावर ब्रिटिशांना नियंत्रण मिळवता आलं. ते पाहून असेल कदाचित, पण टाटांना वाटलं आपणही अफूच्या व्यापारात पडावं. एव्हाना नुसेरवान यांचे मेहुणे दादाभॉय यांचा थोरला मुलगाही त्यांना येऊन मिळाला होता. त्याचं नाव रतन. तो जमशेटपेक्षा 17 वर्षांनी मोठा. जमशेटनं कापसावर लक्ष केंद्रित केलं तर रतनला अफूचं महत्त्व जाणवलं. त्यानं थेट कंपनीच काढली अफूच्या व्यापारासाठी, टाटा अँड कंपनी. रतनही जमशेटप्रमाणे एल्फिन्स्टन महाविद्यालयातच शिकलेला. याचंही लग्न 17व्या वर्षीच झालं, बनाजी कुटुंबातल्या पारशी तरुणीशी. पण ती पत्नी लवकर वारली. मग त्यानं दुसरं लग्न केलं, ते सुझान ब्रायर या फ्रान्समधल्या तरुणीशी. हा पठ्ठा तिच्याशी फक्त लग्न करून थांबला नाही, तिचं धर्मांतर करून तिलाही त्यानं पारशी केलं. सुझानची झाली सुनू. या फ्रेंच क्रांतीनं पारशात त्यावेळी चांगलीच खळबळ उडाली होती. पण रतन ठाम होता. तो डळमळला नाही. त्यानं आपला संसार वाढवत नेला. 5 मुलं झाली त्याला. त्यातला दुसरा म्हणजे जहांगीर. मोठा झाल्यावर JRD नावानं विख्यात झाला तो हाच. आता अनेकांना कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल, पण इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीची बरीच ऊर्जा या अफू व्यापारातून आली होती. अफू व्यापारातला सगळा पैसा क्रांतीतले नवनवे प्रयोग करण्यासाठी वापरला गेला. शेवटी उद्योगाची सुद्धा एक नशा असते. सुरुवातीच्या काळात ही नशा अफूनं पुरवली. आणि दुसरं असं की अफू ही त्यावेळी आजच्या इतकी अपवित्र मानली जात नव्हती. आणि आता जी अनैतिकता अफूला चिकटली आहे ती तेव्हा तशी चिकटायची होती. टाटांची कंपनी कापूस युरोपला पुरवायची, अफू चीनला, आणि त्या बदल्यात वेलदोडे, चहा, सोनं आणि तयार कापड भारतात आणलं जायचं. सुरुवातीपासूनच या व्यापाराला इतकी गती आली की या कंपनीला थेट चीनमध्ये शाखा उघडावी लागली. ही जबाबदारी अर्थातच येऊन पडली तरण्याबाण जमशेटवर.
आजही अनेकांना चीनचं गूढ उकलत नसताना हा तरुण जमशेट त्यावेळी शांघायला गेला. तेव्हाही शांघाय हे व्यापारी केंद्र होतं. पण त्यावेळेचा चीन आणि आताचा चीन यात जमीन आसमानाचा फरक होता. अत्यंत अशक्त सत्ता केंद्र आणि परकीयांनी पोखरलेला देश अशी चीनची ओळख होती. त्या काळात शांघायला टाटा यांनी आपल्या कंपनीची शाखा उघडली. 1857 सालच्या पहिल्या स्वातंत्र्य समरात देश ढवळून निघत असताना त्याच देशाला अर्थाकार देण्यासाठी त्याच काळात जमशेटनं सीमोल्लंघन केलं. त्या काळाचा आणखी एक संदर्भ इथं पुन्हा एकदा द्यायला हवा. अमेरिकेतलं यादवीचं वातावरण त्यावेळी तापू लागलं होतं. गुलामगिरीच्या प्रथेवर अमेरिकेचे 2 भाग एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. दक्षिणेकडच्या राज्यांनी स्वतःचा वेगळा सुभा मांडला होता. रिपब्लिकन अब्राहम लिंकन 1860 सालातल्या अध्यक्ष निवडणुकीत विजयी झाले खरे, पण त्यांनी सत्तासूत्र हाती घ्यायच्या आतच दक्षिणेकडच्या 7 राज्यांनी बंडाचा झेंडा फडकावला. ही 7ही राज्य नेमकी होती कापूस पिकवणारी. या यादवीमुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात पडली, हा एक भाग. परंतु त्यामुळं जगाच्या व्यापार उद्योगालाही दणका बसला. अमेरिकी राज्यातला हा सगळा कापूस इंग्लंडमध्ये लँकेशायरला जायचा. तिथल्या नव्यानं जन्माला आलेल्या भुकेलेल्या यंत्रमागांसाठी हा अमेरिकी कापूस कच्चा माल होता. इंग्लंड त्यावेळी जगावर राज्य करत होतं. राणीची ताकद काही प्रमाणात या कापसाच्या धाग्यातनं आलेली होती. परंतु अमेरिकेतल्या यादवीनं हा कापसाचा धागा तुटतोय की काय अशी परिस्थिती तयार झालेली. त्यामुळं लँकेशायरचं आणि अर्थातच ईस्ट इंडिया कंपनीचं धाबं दणाणलं होतं. नेमक्या त्याच काळात टाटांना कापसाच्या व्यापारात उडी घेण्याची बुद्धी व्हावी हे योगायोगापेक्षा त्यांचं चातुर्य. त्यांनी इंग्लंडला कापूस पुरवण्याची तयारी दाखवली. राणीच्या देशातल्या यंत्रमागवाल्यांना इतकं हायसं वाटलं की त्यांनी टाटांना कापसासाठी दामदुप्पट दर देण्याचं मान्य केलं. महत्वाचं हे की कशाला असं म्हणत टाटा त्या दुप्पट दराला नाही म्हणाले नाही. त्यांनी इंग्लिश यंत्रमागधारकांकडून चांगले वाजवून पैसे घेतले. कारण त्यांना माहीत होतं, एकदा का अमेरिकी कापूस पुन्हा बाजारात यायला लागला की ही मंडळी आपल्याला विचारणारही नाहीत. या कापसाच्या वाहत्या आणि वाढत्या धाग्यात या कंपनीनं आपले आर्थिक धागे इतके विणून घेतले की त्यातल्या रायचंद यांनी आपल्या एशियाटिक बँकिंग कॉर्पोरेशन या कंपनीचे चक्क समभाग विकायला काढले. तोपर्यंत टाटा आणि मंडळींचा चांगलाच बोलबाला झाला होता. त्यामुळं हे समभाग हातोहात विकले गेले. 1864च्या आसपास, ज्यावेळी अमेरिका देखील राजकीयदृष्ट्या स्थिर नव्हती, हे असं काही करावंसं वाटणं हे विलक्षणच कौतुकाचं म्हणायला हवं. या समभागांना मिळालेला प्रतिसाद पाहता टाटा आणि मंडळींच्या लक्षात आलं, आता आपले हातपाय आशिया खंडाच्याही बाहेर पसरायला हवेत. त्यांनी थेट लंडनलाच आपलं कार्यालय काढण्याचा निर्णय घेतला. या नव्या कार्यालयाची जबाबदारी ही अर्थातच जमशेटवर आली. ते स्थापण्यासाठी जमशेट लंडनला निघाला, बोटीतून. कारण विमानांचा जन्म किमान 35 वर्ष दूर होता. आणि बोटीही कशा? अगदीच प्राथमिक. त्यावेळी बोटींवर शीतकरण यंत्र ही संकल्पना देखील नव्हती. त्यामुळं बोटीवरच्या प्रवाशांच्या जेवणासाठी कोंबडी, बोकड, डुकरं वगैरे मंडळी ही जिवंतपणीच बरोबर नेली जायची. कोंबड्या तर इतक्या लागायच्या की त्यामुळे बोट आहे की कुक्कुटपालन केंद्र आहे हा प्रश्न पडावा. मुळात बोटी त्यावेळच्या जास्तच हलणाऱ्या, त्यात ही पिलावळ बरोबर. बोट लागणं हा प्रकार प्रचंड आणि श्वासाला बरोबर या मंडळींच्या हगण्या मुतण्याचा दर्प. या सगळ्याची कल्पनाच केलेली बरी. परंतु इतक्या यातना आहेत म्हणून कोणी सांगितला हा नसता उद्योग, असा विचार दुरान्वयानं देखील तरुण विवाहित जमशेटच्या मनाला शिवला नाही. तसाच त्रास सहन करत हा तरुण नवनवी स्वप्न पाहत होता. पूर्णपणे परतंत्र झालेल्या देशातल्या करकरीत तरुणानं राज्य करणाऱ्या देशात जाऊन स्वतंत्र कार्यालय स्थापावं हे वास्तव केवळ कल्पनेतच शोभेल असं. जमशेटचं आणखी एक मोठेपण हे
की लंडनला कार्यालय सुरू झाल्यावर त्याच्या लक्षात आलं, अमेरिकी यादवीचा शेवट जवळ आलाय. तेव्हा नुसत्या कापूस स्वप्नांवर विसंबून राहून चालणार नाही. त्यानं तसं रायचंद यांना कळवलं. खरं तर त्यांच्या हातात त्यावेळी चांगल्या ऑर्डरी होत्या. चीनकडून अफूची बिलं मोठ्या प्रमाणावर आली होती. तरीही जमशेटला वाटलं आता कापूस आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल. दुर्दैवानं जमशेटची भीती नको इतकी खरी ठरली. 1865 साल उजाडलं होतं आणि अमेरिका स्थिरावणार ही स्पष्ट चिन्ह दिसत होती. यादवी त्याच वर्षी शांत झाली. अमेरिकी कापूस बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला. एका झटक्यात जमशेट आणि मंडळींच्या कंपनीला मिळालेल्या ऑर्डरी निरुपयोगी ठरल्या. रायचंद यांच्या कंपनीचा डोलाराही एकदम जमीनदोस्त झाला. ज्यांनी ज्यांनी या सगळ्यावर पैसा लावला होता ते कावकाव करायला लागले. जमशेटनी ठरवलं खरं काय ते सांगायचं. ज्यांनी ज्यांनी त्यांना पतपुरवठा केला होता त्या सगळ्यांना तो भेटला. आपली नक्की अडचण काय ते सांगितलं. तुमचे पैसे मी नक्की परत करेन, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, असं अत्यंत प्रामाणिकपणे सरळपणे तो त्या सगळ्यांना सांगत गेला. हे सांगताना जमशेट आर्जवी होता, पण दीन नव्हता. त्याची पैसे परत करण्याची तळमळ त्याच्या बोलण्यातून दिसत होती. सचोटी जाणवत होती. त्यामुळं असेल कदाचित या सगळ्या कर्जदारांनी त्यावर विश्वास ठेवायचं सामूहिकरित्या ठरवलं. याबरोबरच पेज नंबर 2 आणि पुस्तकाचं पान नंबर 10 वाचून इथे समाप्त. पुढील भाग पेज नंबर 3 वर चालू. पेज नंबर 3 आणि पुस्तकाचे पान नंबर 11 इथे सुरू. जमशेटचं त्यावेळचं वागणं इतकं पारदर्शी होतं की या कर्जाचा वसुली अधिकारी म्हणून या कंपन्यांनी नेमणूक केली ती जमशेटचीच. म्हणजे ज्याच्या डोक्यावर कर्ज तोच कर्ज वसुली अधिकारी म्हणून नेमला गेला. तोही हो म्हणाला. कामाचा मोबदला मुकरर झाला महिन्याला 20 पाऊंड. इतके दिवस मालक असलेला जमशेट 20 पाऊंडांच्या मासिक पगारावर नोकर बनला. दिवाळखोरीत गेलेले स्वतःचेच उद्योग विकून कर्ज फेडायची वेळ त्याच्यावर आली. त्यानं हू का चू केलं नाही. आपल्या भागीदारांना म्हणाला, मी आता इंग्लंडमध्येच राहतो. इथं राहावं लागणारच आहे, तर निदान हा यंत्रमाग उद्योग नक्की चालतो तरी कसा तेही पाहून घेईन. तुम्ही आपली संपत्ती विकून जे काही पैसे येतील ते मला परतफेडीसाठी पाठवा. हा अमेरिकी यादवीचा फटका मुंबईतही त्यावेळी इतका बसला की अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. काहींना आत्महत्या करायची वेळ आली. नुसेरवान 7 मजली हवेली बांधेल हे त्याच्या जन्मावेळी सांगितलेलं भविष्य अमेरिकी यादवीच्या बळावर खरं झालेलं एव्हाना, परंतु त्या ज्योतिषाला कदाचित कळलं नसेल त्यावेळी की हा 7 मजली इमला विकायची वेळही येईल त्यांच्यावर. ते कर्जफेडीसाठी नुसेरवान यांनी आपलं 7 मजली घर खरोखरीच विकलं आणि आलेले पैसे लंडनला आपल्या मुलाकडं जमशेटकडं पाठवून दिले. त्यानंही ते चुकते करायला सुरुवात केली. टाटा या नावाशी विश्वास जोडला गेला तो क्षण हाच असावा बहुधा. आपल्या इंग्लंडमधल्या वास्तव्यात जमशेट वारंवार लँकेशायरला जात होता. तो लिव्हरपूललाही गेला. इंग्लंडमधलं हे उद्योग विश्व त्याला मोहवत होतं. त्या मोहातच असताना त्याला आतून जाणवत गेलं, जे काही आपण करत होतो तो केवळ व्यापार होता, बनियेगिरी होती. मोठं व्हायचं तर उद्योग शिकायला हवा, उद्योग उभारता यायला हवेत. बनियेगिरी आणि उद्योग यातला फरक इतक्या लहान वयात जमशेटला समजला. हा मोठाच भाग्ययोग म्हणायला हवा. या योगायोगाला साथ मिळाली ती जमशेटच्या वाङ्मय विचार प्रेमाची. दिवसभराच्या उद्योग गाड्यानंतर संध्याकाळी वेळ घालवायला म्हणून असेल, जमशेट वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्यानं चर्चा ऐकायला आवर्जून जात असे. एकदा असाच तो एका व्याख्यानाला गेला. वक्ते होते थॉमस कार्लाइल, इंग्रजी लेखक आणि तत्वज्ञ. भाषणाच्या ओघात कार्लाइल बोलून गेले, ज्या देशाला पोलादाचं महत्त्व कळेल त्या देशाला सोन्याची खाण गवसेल. इतके दिवस जमशेटच्या डोक्यात असलेल्या कापसाच्या धाग्याला पोलादी वज्र निर्धार मिळाला तो त्या दिवशी. हा सगळा बेकारीचा काळ जमशेटनी मेंदूच्या मशागतीसाठी घालवला. बुद्धीवर प्रेम असणाऱ्या समान धर्मीयांशी त्याचा परिचय वाढत गेला. त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या. ही मंडळी दररोज किंवा जमेल तेव्हा संध्याकाळी भेटायची.
कार्लाइल, जॉन स्टुअर्ट मिल यांच्याकडनं नुकतेच मांडले गेलेले ताजे तत्वविचार, त्याच काळात उत्क्रांतीवाद मांडणारे चार्ल्स डार्विन, शिक्षण विचार मांडणारे हर्बर्ट स्पेन्सर आदी गप्पा विषय असायचे आणि त्यावर भाष्य करणाऱ्यात होते दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी वगैरे मान्यवर. काय काळ असेल तो. माणसाच्या विचार विश्वाचे नवनवे आयाम समोर येत होते आणि स्वातंत्र्याचं स्वप्न देखील दूर असणाऱ्या देशातली ही मंडळी अशी मेंदू मशागत मनापासून करत होती. याच काळात 1866 साली दादाभाईंनी आपल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. या सगळ्याचा परिणाम त्यातल्या सामील मंडळींवर होत असतो. उद्योग म्हणजे केवळ उद्योग, उत्पादन विचार, बाजारपेठ आणि नफा इतकंच नसतं. हे इतकं आणि इतकंच ज्यांना कळतं त्यांचे उद्योग येतात आणि जातातही. पण काळाच्या विशाल पटावर आपल्या पाऊलखुणा हजारो वर्ष राहाव्यात अशी ज्याची इच्छा असते तो फायद्या तोट्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे काही करायचंय त्याचा विचार करतो. ही उर्मी ज्याच्यात असते त्याच्यासाठी व्यापारचक्रात एखादा दरवाजा बंद झाल्यानं काहीही फरक पडत नाही, दुसरा आपोआप उघडतो. तसा तो जमशेदसाठी उघडला गेला. झालं असं की तेव्हाच्या ॲबिसिनियाच्या राजाला काहीतरी दुर्बुद्धी झाली. त्यानं तिथल्या ब्रिटिश राजदूतासह सगळ्यांना अटक केली आणि तुरुंगातच टाकलं. त्याचं ब्रिटिश सत्तेशी भांडण होतं. आता खरं तर त्याचा त्यावेळेचा जीव लक्षात घेता हे भांडण त्याला फार ताणता येणार नाही अशीच परिस्थिती होती. परंतु तरी त्याला तसं वाटलं. तेव्हा त्या राजाला समजावण्यासाठी 2 ब्रिटिश अधिकारी खास पाठवले गेले. पण तो राजा इतका वेडपट की त्यानं त्या दोघांनाही अटक करून तुरुंगात टाकलं. शेवटी लष्करी कारवाईखेरीज दुसरा पर्यायच राहिला नाही ब्रिटिशांकडे. या लष्करी कारवाईसाठी निवड झाली जनरल रॉबर्ट नेपियर यांची. जनरल नेपियर हे त्यावेळी मुंबईचे सैन्य प्रमुख होते. त्यांनी नव्या चढाईसाठी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ते निघाले. त्यांचं सैन्य होतं 16,000 इतकं. आता इतक्या मोठ्या सैन्याला घेऊन जायचं म्हणजे त्यांच्या राहण्याची, खाण्याची, अंथरूण पांघरुणाची, पाण्याची वगैरे व्यवस्था चोख असायला हवी. त्यासाठी हे सगळं पुरवू शकेल असा कंत्राटदार शोधायची वेळ आली. तेव्हा मुंबईतल्या अधिकाऱ्यांसमोर एक नाव आलं, नुसेरवान टाटा. हे कंत्राट आपसुकपणे टाटांकडे गेलं. ते वाटच बघत होते. अमेरिकी कापसानं इंग्लंडमध्ये हात पोळले गेल्यामुळे त्यांचा व्यवसाय तसा नरमच होता. त्यात अगदी योग्य वेळी ही संधी आली. 1868 सालच्या मध्यात ही नवी व्यापार संधी अगदी समोर आली. जनरल नेपियरनी आधी एडन आणि मग मागदाला या शहराकडे कूच केलं. ॲबिसिनियाच्या राजाला तोपर्यंत भान आलं होतं. आपलं काही खरं नाही हे नक्की झाल्यावर त्यानं आत्महत्याच करून टाकली. 30 ब्रिटिश सैनिकांची लगेचच सुटका झाली. या अवघ्या 30 सैनिकांसाठी ब्रिटिशांनी किती खर्च केला असेल? 1 कोटी पाऊंड. चांगलंच झालं म्हणा ते, कारण त्यामुळं टाटांची पण धन झाली. जवळपास 40 लाख रुपये त्यांनी या एका कंत्राटातून कमावले. त्यामुळं 4 पैसे हाती आहेत म्हटल्यावर पुन्हा एकदा टाटा बापलेकांची नव्या व्यवसायाची दाबून धरलेली उबळ उफाळून आली. तेव्हा मुंबईत कापडाच्या गिरण्यांचं पेव फुटलं होतं. जो तो पारशी मिल घेत सुटला होता. अमेरिकी कापूस सर्व जोमानं बाजारात येऊ लागल्यानं कच्च्या मालाची किंमत तुलनेनं कमी झाली होती. तेव्हा त्या कापसाचं कापड करून विकणं हा आकर्षक व्यवसाय बनून गेला होता. खरं तर इतकं जिकिरीचं होतं मुंबईत गिरणी स्थापन करणं त्यावेळी. युरोपातनं मागवलेली साधनसामग्री पोहोचायला किमान 4 महिने लागायचे. हे झालं यंत्रांचं. कापसाच्या गासड्या इकडून तिकडे हलवायच्या तर रेल्वे अद्याप सगळीकडे पसरायची होती. वाहतुकीसाठी बैलगाड्या वापरायला लागायच्या. मालाची देवाणघेवाण करायची, नवी मागणी नोंदवायची, त्यालाही वेळ लागायचा. दळणवळणातल्या साध्या तारेचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित व्हायचं होतं. तरीही अनेकांची उद्योगाची हौस काही कमी होत नव्हती. एव्हाना मुंबईत आलेल्या जमशेटला आता कापड गिरण्यांचा व्यवसाय खुणावू लागला. सुरुवात म्हणून जमशेटनी एक गिरणी विकत घेतली, अलेक्झांड्रिया या नावाची. त्याला अंदाज घ्यायचा होता व्यवसायाचा. ही गिरणी त्यानं 2 वर्ष चालवली.
बऱ्यापैकी फायदा मिळवत आपली गुंतवणूक सोडवली आणि दिली फुकून ती गिरणी. त्याला कळलं होतं हा आता आपला व्यवसाय असणार आहे. इंग्लंडमधल्या वास्तव्यात लँकेशायरमध्ये तो जे काही शिकला होता त्याचा वापर करायची वेळ आता आली होती. पण आपण जे काही शिकलो ते कालबाह्य तर झालेलं नाही ना, हे पाहण्यासाठी जमशेटला वाटलं आणखी एकदा लंडनला जाऊन यायला हवं. 1873 सालच्या एप्रिल महिन्यात तो पुन्हा एकदा इंग्लंडला गेला. परतला तो स्वतःच्या स्वतंत्र अशा कापड गिरणीचा निर्धार करूनच. ही नवी गिरणी त्याच्या व्यावसायिक तरीही वेगळ्या वाटेनं जायचं धैर्य दाखवणाऱ्या विचारशक्तीची साक्ष देणारी ठरली. त्यावेळी अशा गिरण्या सर्वसाधारणपणे मुंबई किंवा फार फार तर अहमदाबाद इथंच होत्या. टाटा पिता पुत्रांना वेगळं काही करायचं होतं. जमशेट हे वेगळं काही करण्यासाठी जागेच्या शोधात होता. त्यासाठी त्यांचा विचार अगदी साधा होता. ज्या जागी कच्चा माल म्हणजे कापूस आहे त्याच जागी गिरणी उभी केली तर. या विचारातनं त्यांनी जागा पाहिली ती जबलपूरची. ती पाहायला जमशेट तिकडे गेला तर वाटेत नर्मदेवरचे मोठमोठे धबधबे त्याला दिसले. मग कापूस राहिलाच बाजूला. जमशेटच्या डोक्यात आलं इतकं पाणी सहजपणे वरनं पडतंय तर त्याच्या खाली जनित्र बसवून वीज का तयार करू नये. त्याचा विचार त्या दिशेनं सुरू झाला. पण ते त्यावेळी तसंच राहिलं. एकतर जबलपूरची जागा त्यांना मिळाली नाही आणि वडील म्हणाले आधी गिरणी मार्गी लावूया, विजेचं नंतर पाहता येईल. त्यानंतर जवळपास 2 दशकांनंतर टाटा कंपनीनं खरोखर जलविद्युत प्रकल्प उभारला. पण ती वेळ होती गिरणीची. जबलपूर हाती लागत नाही म्हटल्यावर त्यांनी दुसरी जागा शोधली. शहर होतं नागपूर. तिथं एक जागा मिळाली, अगदी पाणथळ. बराच भराव घालावा लागणार होता ती वापरात आणण्यासाठी. जमशेट जागेबाबत ठाम होता. भराव घालून जागा वापरात आणायचं त्यानं ठरवलं. भरावासाठी माती लागते, ती पुरवणारा कंत्राटदार लागतो, अर्थातच त्यालाही पैसे द्यावे लागतात. त्यातल्या पहिल्या 2 गोष्टी त्यांना सहज मिळाल्या. तिसरीसाठी स्थानिक सावकाराकडे जमशेट गेला. त्या सावकारानं सगळं ऐकून घेतलं आणि चक्क कर्ज द्यायला नकार दिला. तो टाटांना म्हणाला, इतक्या भंगार जमिनीसाठी सोन्यासारखा पैसा घालताय, हाती काहीही लागणार नाही. जमशेट जराही नाउमेद झाला नाही. त्यानं भांडवल उभं केलं, जमीन सपाट केली. गिरणी उभी करतानाही त्याचा विचार हाच होता. प्रचलित पद्धतीपेक्षा ही गिरणी तांत्रिकदृष्ट्या अधिक कार्यक्षम हवी. तोच विचार करून नागपूरची गिरणी चालवायची जबाबदारी त्यानं प्रामुख्यानं दोघांवर टाकली. एक होता बेझनजी मेहता. हा रेल्वेत होता. शिक्षण म्हणावं तर काहीही नाही, पण अतिशय हरहुन्नरी, काहीही करायची तयारी. रेल्वेत मालवाहतूक प्रक्रियेत तो चांगला नावाजला गेला होता. त्याचे हे गुण जमशेटनी हेरले आणि मिलची जबाबदारी घेशील का असं त्याला विचारलं. तोही हो म्हणाला. दुसरा सहकारी होता जेम्स ब्रकुस्बी. तांत्रिक बाबतीत त्याची जाण उत्तम होती. त्यामुळे जमशेटला तो आवडायचा. त्या काळी उत्तम मागांसाठी इंग्लंड प्रसिद्ध होतं. तिथं पाटाचे माग असायचे. जमशेटचा विचार इतका पुढचा की त्याला तेव्हाच ते कालबाह्य वाटत होते. त्याला हवे होते वर्तुळाकार रचना असलेले माग. इंग्लंडमधली एकही कंपनी ते बनवत नव्हती. अमेरिकेत असे माग असतात असं जमशेटनं ऐकलं होतं. हे माग कुठे मिळतात हे जेम्सला माहीत होतं. ब्रुक्स अँड डॉक्सी असं हे माग पुरवणाऱ्या कंपनीचं नाव होतं. हा त्यांनी त्याचा माग काढला. जमशेटनी या कंपनीला गाठलं. सुरुवातीला असे 2 माग नागपूरच्या गिरणीत बसवले. जगाची कापड राजधानी असलेल्या इंग्लंडमध्ये देखील असे सुधारित माग वापरण्याची पद्धत नसताना जमशेटनी या मागांचा प्रयोग आपल्याकडे केला. तो चांगलाच यशस्वी झाला. पुढच्या आयुष्यात ही गिरणी ही जमशेटमधल्या उद्यमशीलतेचं यशस्वी प्रतीक म्हणून मानली जाऊ लागली. पण जेव्हा केव्हा तसा उल्लेख व्हायचा तेव्हा नावापुढे तोपर्यंत जी लागलेले जमशेट त्याचं सगळं श्रेय मेहता आणि ब्रकुस्बी यांनाच देत गेले. त्यांच्यामुळे ही गिरणी उभी राहिली असं सांगत जमशेटजी इदम न मम म्हणत यशाचं उदक या दोघांच्या ताम्हणात सोडत राहिले. यशात अनेकांना वाटेकरी करायचं असतं.
म्हणजे मग ती माणसं अपयशातही आपल्याबरोबर राहतात, हा मूल्य विचार टाटा समूहाच्या रक्तात हा असा तिथपासूनच रुजला. पण हे सगळं यशस्वी होत असताना एका भलत्याच संकटाचा सामना जमशेदजींना करावा लागला. ते सोडवण्याचं श्रेय मात्र पूर्णपणे त्यांच्याकडेच जातं. झालं होतं असं की नागपूरकडच्या मंडळींना काम करण्याची सवय नाही, म्हणजे तेव्हाही नव्हती. त्यामुळं कामगार मंडळी 2-2 महिने सणासुदीच्या सुट्टीवर जायची. अगदी पोळ्यासारख्या सणाला सुद्धा 8-8 दिवस कामगार गैरहजर राहायचे. कोणत्याही दिवशी साधारण 20% कामगार सुट्टीवर असायचे आणि ते असायचे. टाटानं हे उमगायचं नाही. ते मुंबईसारख्या उद्योगी शहरातनं आलेले, त्यात स्वतः अतिउद्योगी आणि प्रसंगी रात्रीचा दिवस करून काम करायची त्यांना सवय. त्यांना ही सुट्ट्यांची भानगड बराच काळ समजलीच नाही. जेव्हा ती लक्षात आली तेव्हा ते जराही चिडले नाहीत. सुट्ट्या घेणाऱ्यांना कामावरनं काढून टाकूया असं म्हणाले नाहीत. त्यांना दंड करायची कल्पना त्यांच्या मनालाही शिवली नाही. त्यांनी फक्त एकच केलं, भविष्य निर्वाह निधी ही कल्पना त्यांनी जन्माला घातली. चांगलं काम करणाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता येईल अशी अर्थव्यवस्था त्यांनी आखली. काम करताना काही अपघात झालाच तर त्यासाठी भरभक्कम नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. कामगारांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी वर्षाला क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन भरवण्याची घोषणा केली. त्याच वर्षी लगेच असं पहिलं स्नेहसंमेलन आणि स्पर्धा भरवल्या देखील त्यांनी. त्या स्पर्धात जिंकलेल्या हजारभर कुटुंबियांना सोनसाखळ्या, मनगटावरची घड्याळं, रौप्य मुद्रा वगैरे त्यांनी बक्षीस म्हणून वाटायला सुरुवात केली. या सगळ्याचा परिणाम झाला. कामगार मंडळींचं सुट्ट्या घेण्याचं प्रमाण आपोआप घटलं. यातली भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे हे सगळं जमशेदजींनी जेव्हा केलं, भविष्य निर्वाह निधी योजना जेव्हा रुजवली, त्यावेळी इंग्लंडमध्ये देखील ती जन्माला आलेली नव्हती. जमशेदजींनी प्रत्यक्षात लागू केलेल्या काही तरतुदी त्यावेळी फॅक्टरी ॲक्ट ऑफ इंग्लंडमध्ये देखील नव्हत्या. त्यावरून त्यांच्या द्रष्टेपणाची कल्पना यावी. या सगळ्याचं जेव्हा फारच कौतुक झालं तेव्हा जमशेदजी इतकंच म्हणाले, आपण काही इतरांपेक्षा जास्त निस्वार्थी, निरपेक्ष, विचारांनी धर्मार्थ आहोत असं मानायचं काही कारण नाही. आपण आपले समभागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो, इतकंच. 1 जानेवारी 1877 नागपूरच्या गिरणीचं नामकरण केलं गेलं एम्प्रेस मिल. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया ही भारताची सम्राज्ञी म्हणून जाहीर केली गेली. तिच्या गौरवार्थ जमशेदजींनी आपल्या गिरणीला हे नाव दिलं. त्यानंतर जवळपास 100 वर्षांनी 1977 साली भारतातल्या औद्योगिकरणाचा पाया असलेली ही गिरणी महाराष्ट्र टेक्स्टाईल कॉर्पोरेशन या सरकारी उपक्रमाकडे आली. तोपर्यंत गिरणी चालवणं हा आतबट्ट्याचाच व्यवहार झाला होता. त्यामुळं रडतखडत चाललेली ही गिरणी राज्य सरकारच्या मालकीची झालेली होती. नागपुरातल्या प्रत्येक राजकीय, सामाजिक, आर्थिक चळवळीचा साक्षीदार असलेली ही गिरणी महाराष्ट्राच्या उपराजधानीत एकूणच कमी असलेल्या उद्यमशीलतेची साक्षीदार होती. 2002 महिन्यातल्या सप्टेंबर महिन्यात या गिरणीतल्या चिमणीनं अखेरचा श्वास घेतला. ज्या गिरणीमुळं नवसारीच्या नुसेरवानच्या जमशेदची भारतीय उद्योग विश्वाच्या पितामह पदाकडे वाटचाल सुरू झाली, त्या गिरणीचं अस्तित्व एका साध्या सरकारी पत्रानं मिटवून टाकलं. शीर्षक, स्वप्न पेरणारा माणूस. मुंबईतल्या उद्योगी माणसाला फार काळ बाहेर राहवत नाही. बाहेरच्या संथपणाचा कंटाळा येतो त्याला. तसंच जमशेदजींचं झालं नागपुरात. 2-3 वर्षांनी त्यांना नागपूरचा कंटाळा यायला लागला. त्यांना मुंबई खुणावू लागली. उद्योग विस्तार हे तर कारण होतंच, पण त्याखेरीजही मुंबईत बरंच काय काय सुरू होतं. जमशेदजींचे मित्र फिरोजशाह मेहता शहराच्या आघाडीवर अनेक कार्यक्रम करत होते. जनजागृतीबरोबर राजकीय जाग आणि जाणीव तयार करण्याचं कामही मेहता यांच्याकडून होत होतं. जमशेदजी त्यांना जाऊन मिळाले. या माणसाला आपण जे काही करतोय त्याच्यापेक्षा अधिक काय करता येईल असाच प्रश्न पडलेला असायचा. लोकात राहायला त्यांना आवडायचं.
पण साधनेसाठी एकांतही त्यांना तितकाच महत्वाचा वाटायचा. सकाळी ठरलेल्या वेळी ते कार्यालयात जायचे म्हणजे जायचेच. दुपारी जेवायला घरी, जेवण सहकुटुंब, मग पुन्हा कार्यालय, येताना वेगवेगळ्या क्लब्जना भेटी. त्याचं फार आकर्षण होतं त्यांना. पिरोजशांच्या साथीनं त्यांनी रिपन क्लब स्थापन केलेला होताच. पारशी जिमखानाही सुरू झाला तो जमशेदजींच्या उत्साही सहभागामुळे. एल्फिन्स्टन क्लब ही देखील त्यांचीच निर्मिती. आलटून पालटून रोज सायंकाळी ते या क्लब्जना भेटी द्यायचे. समविचारी पारशी मंडळींशी गप्पा मारायला त्यांना आवडायचं. पण या गप्पाही नवीन काही करता येईल का याच्या. जगातल्या घडामोडींचे आपल्यावर होऊ घातलेले परिणाम यावरही साधक बाधक चर्चा व्हायची. रात्री घरी परतले की जेवण, हेही सगळ्यांच्या बरोबर. त्यांचं एकत्र कुटुंब होतं. मुलांबरोबर पुतणेही असायचे. एक बहीण अकाली विधवा झाली होती, तीही त्यांच्यासोबत राहायची. हा सगळा गोतावळा जेवायला एकत्र असायचा. याच्या अभ्यासाचा विचार, त्याची चौकशी कर, असं करत करत जेवण झालं की जमशेदजी आपल्या अभ्यासिकेत दाखल व्हायचे. ही त्यांची सगळ्यात आवडती जागा. 1000-2000 पुस्तकं होती तिथं. जमशेदजींचं वाचन दांडगं होतं. वेगवेगळ्या विषयांवर वाचायला त्यांना आवडायचंही. मग ते विषय बागकाम ते बांधकाम असे काहीही असायचे. पुढचे 2 तास जमशेदजी एकटे वाचत बसलेले असायचे. त्यांच्याविषयी घरात सगळ्यांनाच अमाप आदर होता. बहिणींनाही त्यांनी आपल्या व्यवसायात भागीदार करून घेतलं होतं. समभाग थेट त्यांच्या नावांवर करून दिले होते. सगळ्यांची काळजी घेण्याच्या या अशा सवयीमुळे जमशेदजींविषयी घरात सगळ्यांनाच कमालीचं ममत्व होतं. याबरोबरच पेज नंबर 3 आणि पुस्तकाचे पान नंबर 19 वाचून इथे समाप्त. पुढील भाग पेज नंबर 4 वर चालू.